फुलारे, राहणार धाकटाराजवाडा सोलापूर। परवा 6 डिसेंबरला विद्यानिकेतन वर्षाला येथे एक चुकीचा प्रकार घडलेला आहे। महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो काही कार्यक्रम होता तो फक्त आमच्याच जातीच्या समाजाच्या विशिष्ट विद्यार्थ्यांना घेऊन मुख्याध्यापकांनी तो तिथे कार्यक्रम राबवला आहे। पण त्यामध्ये इतर जातीचे कुठलेही मुलं यात समाविष्ट न करता केवळ तुम्ही याच समाजाचे विद्यार्थी या आणि तुम्हीच बाबासाहेबांची पूजा करा असं म्हणून त्यांनी आमच्या महामानवाचा अपमान केलेला आहे। याशिवाय त्या शाळेत बरेचसे असे प्रकार घडलेले आहेत की ते आम्ही हे करू शकत नाही। तर आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही निवेदनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षणाधिकारी यांना एक निवेदन तयार केलेलं आहे आणि ते आम्ही आमच्या भावना त्या निवेदनातून आम्ही शिक्षणाधिकारी यांना पोहोचवले आहेत आणि त्या संस्थेवर आणि त्या संबंधित मुख्याध्यापकावर कठोरमध्ये कारवाई होईल ही आमची पालकाच्या वतीने धाकटाराजवाडा यांच्या सगळ्यांच्या वतीने ही प्रमुख मागणी आहे आमची। 6 डिसेंबर दिवशी डॉक्टरांचे सर्व पोरपुरी खाली काय डॉक्टरांचे सर्व पोरपुरी खाली धाकटा राजवाडा म्हणून आमची बौद्ध वस्ती आहे, त्या ठिकाणचे स्पेसिफिक विद्यार्थी खाली या आणि तेच पूजेमध्ये सहभागी होतील असं त्याचं वर्तन आहे। असं त्यानं माईकवरून सूचना केलेली। बाकीच्या विद्यार्थ्यांनी यायचं नाही म्हणजे कुठली पद्धत आहे? शाळा जर अशा प्रकारे जातीभेदानुसार जर चालत असेल आहे पूर्ण शाळेची तर मग ती शाळा नसलेलीच बरी। असू द्या, काय करा मॅडम, मी बोललोय, आम्हाला काय करा, या विद्यार्थ्यांचं समायोजन जर महापुरुषाचा अवमान होत असेल त्या शाळेमध्ये तर त्या शाळेमध्ये आमचे विद्यार्थी आम्हाला नको आहेत। आम्हाला शेजारची कुठल्याही शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं समायोजन करा, आम्हाला दाखले पाहिजेत विद्यार्थ्यांचे, आम्हाला बाकी काही नको। कार्यालयामध्ये एक पण महापुरुषाचा फोटो। नमस्कार, आज आपण या सोलापूर शहरामध्ये विद्यानिकेतन या शाळेमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी काल जगभर जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जगभर महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी साजरा केला आहे, परंतु आज चळवळीचं ठिकाण म्हणून ज्या ठिकाणी संबोधलं जातं, ज्या ठिकाणी चळवळ ही उभारली जाते सोलापूरमधून, त्या चळवळीच्या ठिकाणीच विद्यानिकेतन ह्या शाळेमध्ये ज्यावेळेस पुण्यतिथी साजरी करत होते त्यावेळेस फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं जात होतं आणि बऱ्याच कर्मचाऱ्याच्या पायामध्ये चप्पल देखील या ठिकाणी त्यांनी काढलेली नव्हती। बाबासाहेबांच्या फोटोचा हार या ठिकाणी 2-2, 3-3 वेळेस पडला जात होता। अशा वेळेस हे जे संस्थापक असतील किंवा मुख्याध्यापक असतील किंवा संबंधित म्हणजे जाणून बुजून या ठिकाणी जातीभेद आहे या ठिकाणी हे लक्षात येतं। या ठिकाणी शाळा पूर्ण दिवसभर होती आणि 1ली ते 10वी पर्यंत या ठिकाणी वर्ग भरत असताना इतर कोणत्याही विद्यार्थ्याला बोलवलेलं नाही, फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सांगितले माईकवरनं की तुम्ही राजवाड्यातलेच मुलं या ठिकाणी खाली या। अशा या जातीवादी या शाळेचा आज आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्दाफाश करणार आहोत। या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत की प्रत्यक्षदर्शी, त्यांनी या ठिकाणी काल हे जो कार्यक्रम होता आणि त्याला आलेला जो अनुभव आहे ते या ठिकाणी सांगतील। तुझं नाव काय? हा, तुझं नाव काय? सम्यक सयाजी कांबळे। कितवीला आहे? 8वी ब ला आहे। शाळेचं नाव? विद्यानिकेतन हायस्कूल। काल काय झाला प्रकार? काल बाबासाहेबांची पुण्यतिथी म्हणून पूजा करायला बोलवलेली होती, फक्त डॉक्टर राजवाड्यातले मुलं आणि मुली खाली या म्हणून आणि डब्बा सुटून बघितल्यावर हार बी तसंच पडलेला होता। त्या सरांना सुद्धा प्रार्थना पण म्हणायला येत नव्हती। आम्ही सगळे मुलं प्रार्थना म्हणलो। म्हणजे कार्यक्रमाला कोण कोण होतं इथं खाली? नवला सर आणि गिरी सर आणि शिपाई एक होता। बाकी सर्व शिक्षक स्टॉप कुठे होते? रंगदास सर एक, बाकीचे सगळेजण वर्गावर होते। आणि इतर विद्यार्थी आणि मुलं होते का? होते नव्हते आमचे फक्त गल्लीतले होते, इतर मुलांना बोलवलेलं नव्हतं। अशा प्रकारे आपण या ठिकाणी विद्यार्थ्याची या ठिकाणी प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत। आणखीन कोण आहे इथं? तुझं नाव सांग? काल ना त्यांनी बोलवले
चालत नाही. जेवढे पोरं आलेत ना खाली दुसऱ्या वर्गातले डॉक्टरांकडे सोडून ना त्याला त्या सगळे शिपाईला नीळ लावायला मला लावू नका म्हणजे शिव्या दिलेत मला. नीळ कशाला लावलं म्हणून मला. कोण शिव्या दिलं नीळ लावली म्हणून? हा मला लावायचं नाही. कोण शिव्या दिल्या? शिपाई. शिपाई. त्याचं नाव काय शिपायाचं? माहित नाही सर मला. सीताफळे. सीताफळे. हा नीळ लावून. काय नाव नीट सांगा त्याचं? काय नाव नीट सांगा. नाव सांगा त्याचं पहिला. बरं, शाळेतल्या शिपायाला तुम्ही नीळ लावल्यानंतर लावू नका म्हणून तुम्हाला या ठिकाणी शिवीगाळ केली. सोनपा लावलेलो मी आणि माझा मित्र. सर बघितला नाही बघितला सगळं केलं. चिकटपट्टी बाबासोबतच्या बरोबर खेळायला लावली. चिकटपट्टी लावली. माझं नाव प्रशिक गायकवाड. काल बाबासाहेबांची पुण्यतिथी होती. इतर हे जे स्वातंत्र्यवीर सैनिक आहेत त्यांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला सर्व विद्यार्थ्यांना खाली बोलवतात. पण बाबासाहेबांच्या पुण्यतिथीला फक्त आमच्या गल्लीतल्या म्हणजे डॉक्टरांच्या मुलांनाच बोलवले आणि नीळ लावलं तर शिवाय गाळी करते. म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांच्या प्रतिमेचा हार खाली पडतो. आणखीन नीळ लावल्यानंतर इथला जो शिपाई आहे तो त्यांना शिवीगाळ करतो. अशा प्रकारे या ठिकाणी काल या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे. हे आत्ताच आपण या ठिकाणी मुख्याध्यापक जे असतील ते या ठिकाणी बोलायला तयार नाहीत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपली या ठिकाणी जी बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे बोलण्याचा तोच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं या ठिकाणी जे कालचा जो घडलेला प्रकार आहे तो या ठिकाणी या ठिकाणी जाहीरपणे व्यक्त केलेला आहे. या अशा शाळेवरती प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी या ठिकाणी पालकाच्या मते मानलं जात आहे. परंतु ह्या माजलेल्या आणि जुजार शाळा आणि संस्थापक यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी या ठिकाणी पालकाच्या वतीनं बोललं जात आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.